अखेर ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांना सर्वात मोठा धक्का. लोकप्रियता तर घसरलीच, मात्र आता जवळचे आणि एवढ्या वर्षे सोबत राहिलेले अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेले. त्यामुळे झालेला हा जाहीर प्रवेश आता ओमराजे निंबाळकर यांना पुढील निवडणुकीत मोठं आव्हान निर्माण करणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील. तर आपण बघूया की नेमकं ओमराजे निंबाळकर यांना कोणता मोठा धक्का बसलेला आहे आणि कोणत्या बड्या नेत्यांनी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. ज्येष्ठ नेते असलेले तसेच ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अनेक वर्ष असलेले अनेक बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते आणि आता जाहीर प्रवेश त्यांचा काल झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गट असेल किंवा भाजपा यांना मोठा धक्का दिलेला असून हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधनात येऊन ओमराजे निंबाळकर यांना आम्ही आता राजकारणातून हद्दपार करू अशी शपथ घेतली. मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की जे गद्दार होते, जे आमिषाला भुलले ते गेले, परंतु निष्ठावान आणि गरीब शिवसैनिक पुन्हा एकदा माझ्याकडे येत आहे आणि तोच घेऊन आम्ही अशा गद्दारांचा जो काय आहे राजकारण संपवू असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये जे ज्येष्ठ नेते असलेले संजय निंबाळकर आणि भाजपाचे जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेले नेते रामेश्वर शेटे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवक्ते तानाजी जाधव यांनी माहिती दिली. या पक्षप्रवेशासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सुद्धा ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली. त्यामुळे मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळा हा भव्य दिव्य होता. संजय निंबाळकर यांनी दीर्घकाळ विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक ठिकाणी संपर्क निर्माण केला आहे, तर रामेश्वर शेटे हे भाजपशी संबंधित नेते म्हणून कार्यरत होते. आता दोन्ही नेत्यांनी ठाकरे गटाची वाट धरल्याने या निर्णयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नव्या राजकीय समीकरणांचा नेमका परिणाम काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान हा झालेला प्रवेश अतिशय मोठा असून हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत आम्ही राहणार आहोत, उद्धव ठाकरे आणि त्यांचं मशाल हे चिन्ह बघूनच आम्ही ओमराजे निंबाळकरला निवडून दिलं होतं, त्यामुळे आता ते आपल्याकडे नाही तर आम्ही सुद्धा त्यांचे नाही असं अनेक कट्टर शिवसैनिकांनी सांगितलं. या प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात आणखी कोणते बदल घडतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांची ताकद जिल्ह्यात वाढणार असून शिंदे गटात गेलेले ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसणार असून कारण त्यांनी केलेली भाषणं निष्ठावंत स्वतःला म्हणणारे ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाऊन स्वतःच गद्दार बनले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना आम्ही धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असं सामान्य शिवसैनिकांनी सांगितलं. त्यातच राणा जगजितसिंह हे भाजपाचे त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये कधीच सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण आता वेगळी होणार यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या गद्दारीचं उत्तर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक पुढील निवडणुकीत देऊन त्यांना पराभूत करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.